एक डबा ना आम्ही तिकडे वरती लावलेला आणि दुसरा डबा हा बघा इकडे लावून झाले आणि अजून एक ना ते खाली लावूया आणि दुसरा शेवटचा डबा त्याच्या खालती लावूया. ह्या डब्यात ना इकडे किरव्या दिसतात आपल्याला, आहेत ना? मला तरी दिसल्या 2-3. आई शपथ केवढी बघा ये हा किती आहेत? आई शपथ किती बघायची हाय बघ कसली शपथ. अरे डबा भरलाय पूर्ण. आई शपथ एक नंबर. किती बघा आहेत? 10 तरी आहेत. नमस्कार मंडळी, मी सौरभ. स्वागत करतो तुमचं सौरभ गाडू ब्लॉग्सच्या मराठी यूट्यूब चॅनलवरल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपण चालू आहे पर्यावरती डबे लावून किरव्या पकडण्यासाठी. काही ठिकाणी किरव्या बोलतात, काही ठिकाणी खेकडे बोलतात, पण आमच्याकडे जास्त करून ना किरव्याच बोलतात. तर मंडळी कोकणात ना किरव्या पकडण्यासाठी बऱ्याच अशा पद्धती वापरतात. जसं की गरीने किरव्या पकडणे, रात्री बॅटरीवरती किंवा कोईन वगैरे लावून अशा वेगवेगळ्या पद्धती वापरतात. तर त्यातीलच एक आगळीवेगळी पद्धत म्हणजे डबे लावून किरव्या पकडणे. तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कोकणात डबे लावून किरव्या कसे पकडतात हे पाहायला मिळणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे आता बघा ना कोकणात गेले 8 दिवस ना बराचसा पाऊस पडतोय. तर त्याच्यामुळे घरीने किरव्या मिळणे किंवा रात्रीच्या बॅटरीवरती किरव्या मिळणे मुश्किल आहे. तर आता फक्त एकच पद्धत म्हणजे डबे लावून किरव्या पकडण्यात. याच्यामध्ये बऱ्यापैकी किरव्या मिळतात. तर आज आपल्यासोबत किरव्या पकडण्यासाठी असणार आहे तो म्हणजे पांडू. तर पांडू देखील आता थोड्या वेळाने. तर पांडू याला की आपण लगेच जाऊया पर्यावरती डबे लावण्यासाठी. तर चला म्हणजे फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. भैया आला, भैया भंगारवाला भैया. चला पांडू बघा कसा डबे घेऊन चाललाय. पांडूकडे डबे आणि आतडी आहे आणि भिजतोय पांडू पावसात. आणि इकडे वाटेच्या बाजूला ना झाडं बघा किती आहेत. का आलं? हां खालूनच ही वरची वाट इकडे जाते, मिरवळीत जाते. खालच्या वाटेनच चल. पाऊस ना अचानक भयानक येतो. आता जर ऊन पडलं ना तर 2 मिनिटात लगेच परत पाऊस पडतो. त्याच्यामुळे मी रेनकोट पण घालून आलोय आणि भिजायला नको म्हणून छत्री पण घेऊन आलोय. आम्ही डबे लावण्यासाठी ना आपल्याला जो पहिला पर्याय भेटतो ना वाड्याचा पाण्याचा, तर त्या पर्यायावरती न जाता आम्ही जो पुढचा पर्याय आहे ना तर त्या पर्यायावरती आज डबे लावायला जाणार आहोत. आणि उद्या बघणार तिकडे किती किरव्या मिळतात. आणि जर तिकडे नाही जास्त भेटल्या तर मग तिकडचे डबे काढून मग ह्या पर्यायाला लावणार. इकडे बघतो ना ते बघा वाटेवरती ना बरीच अशी झाडं आलेत. कारण या वाटेवरती रहदारी बंद असल्यामुळे ना अशी झाडं आलेत वाटेवरती. तर आम्ही येताना ना बघा कोयती पण घेऊन आलो सोबत. कारण आपल्याला आता ना सारखं तिकडे यायला जायला लागणार. त्याच्यामुळे आता एकदाच जाताना वाट करून ठेवूया म्हणजे परतच्या वेळेला जायला बरं पडेल. आणि समोर बघताना तर ते बघा तिकडे आपल्याला ही मेघीतली घरं दिसत आहेत आणि संपूर्ण मेघी दिसते. आणि इकडे खालते बाव नदी, समोर तिकडे डोंगर आहे आणि थोडं धुकं पण लागलं आहे. इकडे बघता तर आई आहे आपली काजूची बाग. ही बघा चली बघ समोर आहे वाट, इकडूनच जायचं आहे. मीच गेलो होतो दुपारी मी आलो होतो गरीन किरव्या पकडायला इकडे. तर आज दुपारी ना मी गाऱ्या घेऊन आलो होतो किरव्या पकडण्यासाठी. तर आपल्याला 5 किरव्या भेटल्या दुपारी फक्त. कारण पाणी पण पारायला ना बरंच आहे. तर त्याच्यामुळे आता डबे लावूनच फक्त आपल्याला किरव्या मिळतील. बरं झालं आता ना कोयती घेऊन आले ना, मग आता वाट करीत जायला होईल परत. हां येताना तोडूया चल. आता फक्त जायला होईल ना तेवढंच कर. येताना चांगली वाट करत येऊया. आणि इकडे बघताय ना तर हा आमचा बंधारा आहे. हा बघा एवढा मोठा बघा आहे. आणि पाणी पण थोडं ना खदू आलं. तर ह्या बंधाऱ्यात पण ना बऱ्याच किरव्या भेटतात. रात्रीचं जर आले ना तर एक 5-6 किरव्या तर या बंधाऱ्यात भेटतात. इकडे पाणी बघा थोडं गडू पाणी झालं आहे. आणि इकडे पाणी बघा कसं धबधब्यासारखं पडतंय भारी. हा एक पर्याय लागतो. तर या पर्यायाने पण आपण किरव्या पकडत जातो वरती. पण आपण यावेळी ना पुढच्या पर्यायाला डबे लावूया. आणि जर तिकडे नाही भेटले मग
ह्या पर्यावरती परत लावायला येऊया डबे. आणि इकडे जंगल बघा कसं आहे ते, एकदम गच्च असं जंगल आहे. इकडे आतमध्ये ना थोडा काळू काळू पण वाटतोय. इकडे बघता नाही बघा, गोमिटूचा वेल आहे आणि याला गोमिटू बघा किती लागले. इकडे 2 आहेत हे बघा, इकडे 2 आहेत. हे खायला ना मस्त लागतात. हे बघा इकडे पण एक आहे, हा मस्त आहे कोवळा कोवळा. जेवढे गोमिटू कोवळे असतील ना तेवढे खायला मस्त आहेत. चल मी व्हिडिओ बनवते ना तर त्याच्यामुळे पांडूला सगळं ओझं घ्यायला लागलं. हे बघा. आणि आपण ना आता दुसऱ्या पर्यावरती आलो आणि इकडे बघता ना तर हा बघा, इथून पाणी बघा कसं धबधब्यासारखं खाली पडतं आहे भारी. आणि याच पर्याला ना आपल्याला आता डबे लावायचे. हा पर्याला पण पाणी ना गडू झालं, कारण आताच ना नुकताच पाऊस पडून गेला आहे बराच. आणि आता इकडे पांडू ना बॉटलमध्ये आतडी भरेल या डब्यांमध्ये टाकायला. तर या बाटल्यांमध्ये ना ही बघा, ही आतडी आणली ना आम्ही, तर या बाटल्यांमध्ये भरायची आणि ह्या ज्या भरण्या आहेत ना तर या भरण्यांमध्ये टाकायची आणि मग डबे लावायचे. इकडे बघता ना त्या बघा पांडू भरतोय बॉटलमध्ये आतडी. हे बघा, ही बॉटलमध्ये ना अशी आतडी भरून झाली आणि भरून झालेली ना ह्या डब्यांमध्ये टाकायची. आणि या डब्याला ना ही बघा म्हणजे एक दोरी आहे, ही दोरी ना एखाद्या झाडाला बांधून ठेवायची, जेणेकरून रात्रीचा भरपूर पाऊस पडला ना आणि पर्याला मोठं पाणी आलं किंवा होऊर आला तर या भरण्या किंवा डबे ना वाहून जाऊ नयेत म्हणून हे झाडाला बांधून ठेवायची रस्सी बघा. खरं तर आम्हाला ना 7-8 डबे घेऊन यायचं होतं, पण डबेच मिळाले नाही. त्याच्यामुळे जेवढे होते ना 4 तर तेवढेच घेऊन आले आणि आता तेवढेच लावूया. आणि एवढ्या डब्यांमध्येच ना बघूया उद्या किती किरव्या मिळतात ते. काय आहे किरवी? किरवी आहे की? इकडे नाही बघा, एक छोटं पिल्लू भेटलं किरवीचं. हे बघा तेवढंच आहे, सोडून दे, पुढच्या वर्षीला आपल्याला परत पाहिजे. चला आम्ही चाललो आहे आता डबे लावायला आणि तुम्हाला पण दाखवतो डबे कसे लावायचे ते. या पर्याला ना बरीच घाण होती तरी बघा थोडी साफ केले वरपर्यंत. चौकात चल रे. इकडे हा बघा एक छोटासा झरा बघा कसा वाहतोय, बांधा तुम्ही. बरणी ठेव, 2 डबे मोठे वरती घे. आणि इकडे दगडी बघा, या दगडांमध्ये ना बऱ्याच किरव्या असतात. पण तर आम्ही रात्रीला कधी आलो ना बॅटरीनं तर बॅटरीने किरव्या भेटत नाही तिकडे. ए इथं बघ ना, हे तर लाव या ढवात, नाही तर ह्या ढवात. इकडे ढव आहे काय? तिथं उंच नाही आहे पाणी. हे बघ इथं घे इथं. तर इकडे ना हा वरती धबधबा आहे छोटासा आणि या धबधब्याच्या इथे खाली ना हा बघा इथे एक छोटासा ढव आहे. तर या ढवात ना आम्ही हा डबा एक लावतोय आणि डबा वाहून जाऊ नये ना म्हणून त्याच्यावरती दगडी वगैरे ठेवतो या बघा. आणि परत एक रशी आहे, ती रशी पण इकडे कशा तरी बांधून ठेवायची झाडाला वगैरे. नाही तर तिकडे वेल आहे ना त्याला वेलीला बांधून ठेवूया. दगडी भरपूर लाव वाटल्या. तर आजची सगळी मेहनत ना इकडे बघा आपला पांडूच करतोय डबे लावायचे. बस झाले ना, इकडे वरनं लावून ठेव म्हणजे टेन्शन नाही. हां रशी दिवस त्या वेलीला बांधून ठेव. तसं काय एवढ्या दगडातनं वाहून जाणार नाही खाली, तरी पण बांधून ठेव सेफ्टीसाठी. तर इकडे एक डबा लावून झाला आणि एक डबा ना इथे खाली लावूया. इकडे बरणी लावतोय आणि याच्या खालची ना एक डबा लावूया. दगडी बाजून लावून ठेव, वरती लावू नको ना, सगळा चेपल. हां साईडून लावतो बघ चेपला. हां अजून इकडून अशी वरतून लाव एक. इथे आपण ना आता हा 3रा डबा लावतोय आणि आपल्याकडे अजून एक शिल्लक आहे, तर आपण तिथे खालती लावूया थोडं. याला बसवल ना एवढ्या दगडी. ते बघ त्या झाडाला बांधून ठेव.
एवढ्या वर कशाला? ओढू नको, सैल बांधून ठेव. चला शेवटचा डबा लावूया आता. तोंडावर नको लाव, खाली लाव. तर म्हणजे सर्व डबे लावून झाले. सर्व म्हणजे 4 डबे होते, तर 4च्या 4 डबे लावून झाले. आणि आता आपल्याला उद्या संध्याकाळची वाट बघावी लागेल, कारण पांडू आपला शाळेत जातो. तर तो शाळेतून उद्या संध्याकाळी येईल आणि शाळेतून आला की मग आपण डबे बघायला येऊया. आणि मग उद्या आपल्याला समजेल की आपल्याला किती किरव्या मिळणार आहेत ते. तर मंडळी चला आता उद्या संध्याकाळी भेटूया. शुभ संध्याकाळ मंडळी. दुसरा दिवस आहे आणि आता आपण चाललेलो आहे ते म्हणजे आपण जे काल डबे लावले होते ना किरव्यांसाठी, तर ते बघण्यासाठी. आणि इकडे बघताय तर हा बघा पांडू पण आलाय. आणि म्हणजे खरं तर आपल्याला आज बराच उशीर झाला आहे, जवळजवळ 6:30 वाजून गेलेत. तरी पण आम्ही ठरवलेलं की काही झालं ना तरी आजच डबे बघायला जायचं. कारण डब्यांमध्ये जर जास्त दिवस किरव्या राहिल्या ना तर त्या कदाचित दुसऱ्या दिवशी मरतात. आणि मंडळी पाऊस बघाल ना तर मुसळधार असा पाऊस पडतो आहे. गेला 1 तास झाला बराच पाऊस पडतो आहे. जरी पाऊस असला आणि काही असलं तरी आपल्याला डबे बघायला तर जावंच लागेल. कारण किरव्या जर मेल्या ना तर आपण जी केलेली मेहनत आहे ना ती सर्व वाया जाईल. त्याच्यामुळे इकडे बघताय बघा पांडू बॅटरी वगैरे घेऊन आला आहे. कारण आपल्याला येता जर काळोख झाला ना तर आम्ही टॉर्च सोबत घेतलेला आहे. तर चला आता जाऊया डायरेक्ट पर्यावरती. सोडू नको. तर आम्ही ना डबे काढायला चाललो आहे. आणि ना डबे काढायला जाता तर आपल्याला जो बंधारा लागतो ना तर तिथे नाही बंधाऱ्यावरती हा बघा इकडे किरव्या चालल्यात. आणि तिकडे बघा तिकडे एक आहे अजून. पांडूने एक इकडे पकडला नाही. एक आहे पिशवी, ह्या पिशवीत अजून एक आहे. तर आम्हाला 2 किरव्या भेटल्या. ती बघा तिकडे एक बंधाऱ्यावरती आहे, वरती चढत होती किंवा तिला पकडता. पुन्हा ना पाऊस पडायला लागलाय आणि वारं पण भरपूर सुटलंय. आणि आता हळूहळू ना काळोख पण व्हायला लागलाय. काय झालं? छत्री वाकडी होते इकडे, पांडूची छत्री वाकडी होते. काळोख पण एक 15-20 मिनिटं आहे ना काळोख पण होईल. आम्हाला घरी जाईपर्यंत पूर्ण काळोख होणार आहे ना पांडू. तर आपण पुन्हा आलोय इकडे पर्यावरती. परत इकडे पर्याला पाणी खदूळ आलंय. हे बघा एक 10 मिनिटं पाऊस गेला ना तर खरंच बरं होईल खूप. म्हणजे तोपर्यंत आपले सर्व डबे ना बघून होतील. आहेत वाटतं. हां भरलाय डबा 1 नंबर. काय बघ तिकडून दिसत आहे वरून. ते मी पिशवी पकडतो. आणि ह्या डब्यात ना इकडे किरव्या दिसत आहेत आपल्याला. आहेत ना? मला तरी दिसल्या 2-3. काय बघ किती आहेत? 3-4 आहेत ना. मोठे आहेत ना पण चांगले आहेत. दिसल्या मला. वरती चांगले आले असतील. 5 आहेत ना. तुला बोललो तरी मला दिसल्या म्हणून. हा बघा कसल्या डब्यात आले ते 1 नंबर भारी. थोडे दिसत आहेत. एक दिसते बाकीच्या खाली असतं. मोजूया. 5 आहेत ना. 5 आहेत. त्या डब्यात आपल्याला 5 भेटल्या पहिल्या डब्यात. आता आपण ना इथे दुसऱ्या डब्यात तिथे आलो, दुसरा डबा काढायला. आणि आता ह्याच्यात बघूया किती भेटतात त्या. ह्याच्यात पण पाणी टाकलीस की नाही ना? मग दिसतील. आहेत काय? खडबडत आहेत काय? आहेत ना. पांडू पण म्हणतो या डब्यात आहेत. बघूया किती आहेत त्या. केवढी बघा ये. हा किती आहेत?
आई शपथ किती बघायची हाय बघ कसली हा खापर बघ खापर ना आई शपथ कसलं बघायचे जबरदस्त बारके सगळे गेले आहेत सगळे गेले ना ह्याच्यावर बघा किती आहे जबरदस्त पण तरी एकीला चावला ना आई शपथ केवढी बघा 2 डब्यात ना आपल्याला एवढ्या किरव्या भेटल्या त्या बघा चावलं नाही की केला नाही चावला आणि एकीला बारीक होतो तिला चावला नाही ही आहे ना ही बघा कसली आहे जाम मोठी आहे किरवी चावली तर कणका पाडून दे. कणकात पाडला आम्ही 2 डब्यातच आपल्याला एवढ्या किरव्या भेटल्या आणि अजून 2 डबे आपल्याला काढायचे चला आलं नाही त्याच्यात हाय आई शपथ हिच्यात पण बघा किती आल्यात त्या बघा तरी याच्यात 5 आहेत जास्त जास्त ना हा काढ आपल्या खतरनाक आल्यात बघा आई शपथ अरे डबा भरलाय पूर्ण आई शपथ 1 नंबर किती बघा आहेत 10 तरी आहेत बाहेर पडतील होतात नाही एकामेकाला पूर्ण भरणी भरले त्याच्यामुळे काम डब्यात काढायचा पिशवीत काढून घेऊया पटापट 3 डबे काढून झाले आणि 3 डब्यात ना भरपूर किरव्या भेटल्या आपल्याला आणि आता आपण 4थ्या डब्याजवळ आलो आहे आणि हा 4था डबा ना मी काढणार आहे येणार आहे बाय जाऊन बघ काय त्याला मी बोललो ना त्याच्यावर बसली थांब एवढ्या बघायच्या इधर या डब्यातल्या किरव्या ना आणि आता पिशवीत काढून घेतो कारण याच्यात ना 2 किरव्या मोठ्या द्या बघा इकडे साईडला भरपूर मोठ्या त्या 2 तर मंडळी डबे काढून होईपर्यंत ना थोडा काळोख झाला आणि इकडे बघताय पांडूच्या हातात किरव्या तर ती बघा पूर्ण अर्धी पिशवी भरली आणि मोठे मोठे किरवे तर आपण जेवढी काल मेहनत केलेली होती ना तर त्या मेहनतीचं फळ भेटलं आहे आपल्याला असं म्हणता येईल एका अर्थी तर आता घरी गेल्यावरती तुम्हाला सर्व किरव्या ना बादलीत किंवा टपामध्ये ओतून दाखवतो किती आहेत भरपूर आहेत यावर अच्छा पहिलं मोठ्यात नाही 2 बाजूला कर पांडू चिमटा घे आधी हे चिमटा घे ना चिमटा घे चावती द्या हा ही बघ केवढी आहे ती 1 नंबर ना हा मग सगळ्या डब्यात भेटल्या मम्मी बघा आमची खुश किती झाली मम्मीला आमच्या सांबार खायला भेटला किरव्या चावला नाही चावला रे चावला फक्त चिमटा घेऊन आलं ही बघा केवढी आहे ती हा हिलाच वर काढ पहिली लवकर ही सगळ्यांना मारून टाकी ही बघ केवढी आहे सोड तू उचल वर येईल ती धर म्हणजे चावली तर हातात काणका पाडील घे वर हा आणि ही एक मोठी काढ कसली बघा 3 मोठे आहेत ना आणि 1 4 केवढ्या बघायच्या मेली काय चावला दिला ह्या बाकीच्या टाकीत सोडूया मरणार ती ह्या पण चावतात एकामेकाला नको ती टाकीत सोडूया बाकीच्या टाकीत सोडूया ह्या बघा एवढ्या किरव्या भेटल्या आम्हाला किती आहेत 20 आहेत ना होय 20 आहेत आणि या मोठ्या आहेत ना या बघा या किरव्यानी ना या बघा या बारक्या किरव्यानं चावला नाही हिला पण चावला ना अरे रे अजून असेल याच्यात नाही एवढ्या भेटल्या चला आता या बाकीच्या किराणा मी टाकीत सोडतो तर मंडळी घरी आलेलो आहे घरी येईपर्यंत ना पूर्ण काळोखच झाला आणि खरं तर बरं झालं आम्ही एका टॉर्च वगैरे सोबत घेऊन गेलेलो तर घरी आम्ही जस्ट घरी पोहोचलेलो आणि पुन्हा ना पावसाला सुरुवात झाली तर आता बाहेर ना मुसळधार असा पाऊस पडतोय तर मंडळी आज आम्हाला ना बऱ्याच अशा किरव्या मिळाल्या टोटल 25 की 30 किरव्या काहीतरी मिळाल्या आणि त्याच्यामध्ये ना 5 किरव्या बऱ्याच अशा मोठ्या आहेत तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून ना कोकणात ना डबे लावून किरव्या कसे पकडतात हे पाहायला मिळाले तर कोकणातील हे डबे लावून किरव्या पकडण्याची आगळीवेगळी व्हिडिओ मंडळी तुम्हाला कशी वाटली
जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजची व्हिडिओ म्हणजे इथेच थांबूया आणि भेटूया लवकरच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.